आणि आता बातमी निंबाळकरांसंदर्भातली आहे। सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मात्र मी करणार, असं संजीव राजे निंबाळकरांवरच्या छापेमारीनंतर रामराजे निंबाळकरांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलंय। रामराजे निंबाळकरांचा निशाणा हा रणजित सिंग नाईक निंबाळकरांवर आहे का, अशी चर्चा आता यामुळे सुरू झाली आहे। एकंदरीत आयकर विभागाकडून 5 दिवस आपली चौकशी झाली, यातून नक्की काय निष्पन्न झाले? याच्यामध्ये माझ्या निवासस्थानी त्यांना फक्त माझ्याजवळ आणि माझ्या चिरंजीवांजवळ असलेली साधारण 2,35,000 रुपये एवढी त्या ठिकाणी माझ्याकडे कॅश होती। सोनं असं नाही, दागिन्याच्या स्वरूपात काही सोनं माझ्याजवळ काही लॉकरमध्ये होतं, कारण त्यांनी लॉकरही तपासले आणि ह्या सगळ्याचा जर विचार केला तर त्यांच्या नॉर्म्समध्ये जे काही बसतं त्याप्रमाणे असल्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारचं माझ्याकडून काही सीज करून नेलेलं नाही। ते माझं मला त्यांनी परत दिलेलं आहे। तुम्ही कुठेतरी अजित पवार गटाकडे जाणार अशी चर्चा आहे, तर यामध्ये कुठेतरी राजकारण झाले असं वाटतं का आपल्याला? मला काही ते सांगता येणार नाही, परंतु रेड काही अशी 15 दिवसात 20 दिवसात होत नाही, त्यातही बहुतेक ते त्याचाही अभ्यास करून येत असावे, पण दुर्दैवाने त्यांचा इथं बहुतेक अभ्यास चुकलेला मला दिसून येत आहे। आणि रेड 5 दिवसाची म्हणण्यापेक्षा पहिल्याच दिवशी सगळे विषय त्या ठिकाणी त्यांनाही समजले होते आणि नंतरचे अक्षरशः 2 ते 3 दिवस ही नुसती कागदोपत्री त्यांची जी लिखाई पढाई असती त्यातच ते चालू होतं। फक्त त्यांचं पेपरचं जे काही फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतात त्याच्यामध्ये त्यांचा बराचसा वेळ चाललेला। दीपक कापरे, TV9 मराठी, फलटण।